त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर. नर्मदा ही फक्त नदी नाही, ती एक श्रद्धा आहे आणि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे त्या श्रद्धेचा अनुभव। आम्ही निघालोय 2026 ची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी। खरं सांगायचं तर माझं जाणं नक्की नव्हतं, कारण परिस्थिती मन काहीच जुळत नव्हतं। पण कधी कधी आपल्याला आयुष्यात अशी काही मोजकीच लोक भेटतात जे आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन जातात, आणि ती होती माझी मैत्रीण रश्मी। तिने खूप आग्रहाने मला सोबत घेतलं। तसेच माझ्या नेहमी सोबत आणि माझ्या पाठीशी कायम उभा असलेला माझा मित्र अमित ह्यानेही मला परिक्रमेला जाण्यास आग्रह केला। अमित काही कारणास्तव आमच्याबरोबर येऊ शकला नाही, पण रश्मी आणि अमित यासाठी खरंच खूप खूप थँक्यू तुम्हाला। एवढं सांगेन, तुम्ही आहात म्हणून मी स्ट्रॉंग आहे। थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर। तर आम्ही 2 एप्रिल गुरुवारी ठाण्यावरून स्लीपर बसने वडोदऱ्याला गेलो। तिकडे आम्ही सकाळी 6च्या दरम्यान पोहोचलो। तिकडून प्रायव्हेट कारने आम्ही गरुडेश्वरला रूम बुक केली होती, तिथे गेलो। जय गिरनारी। आज आम्ही आलोय उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी। त्यासाठी आम्ही काल रात्री बसने आलो आणि आम्ही वडोदरा येथे उतरलो। तिथून आम्ही एक प्रायव्हेट कार केली आणि गरुडेश्वर येथे होमस्टेला आलो। हे इकडे निर्मल होमस्टे म्हणून आहे, तिथे आम्ही आता फ्रेश झालो, आंघोळी वगैरे केल्या, छान तयारी केली आणि आता आम्ही निघालो। आता आम्ही निघालोय होमस्टेवरनं रामपुराला आम्ही जाणार आणि तिथून आम्ही परिक्रमा सुरू करणार। आम्ही रामपुरा येथून म्हणजेच दक्षिण तटावरनं साधारण दुपारी 12 वाजता परिक्रमेला सुरुवात केली। गेल्या वर्षीही आम्ही रामपुरा येथूनच परिक्रमा सुरू केली होती। गेल्या वर्षीचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये आहेत, तेही तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। या परिक्रमेचे एकूण अंतर अंदाजे 21 ते 22 किलोमीटर इतके आहे। ही परिक्रमा एका दिवसात पूर्ण करणे सहज शक्य आहे। दक्षिण तटावरनं चालताना डांबरी रस्ता आहे, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान हिरव्यागार केळीच्या बागा लागतात। तसेच मोठमोठी वडाची झाडे, कडुलिंबाची झाडेही आहेत, त्यामुळे चालताना खूपच छान वाटते। ऊन असले तरी थोडाफार तरी गारवा आपल्याला त्या झाडांमुळे वाटतो। तर उत्तर तटावरील रस्ता म्हणजे गावातून जाणारा तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे। काही ठिकाणी वाट बिकट आहे, पण कसलाही त्रास न होता परिक्रमावासी आरामात उत्तर तटही पार करतात। रामपुरा येथून परिक्रमा चालू केली तर मार्गात येणारी मंदिरे म्हणजे रणछोडराय मंदिर, धनेश्वर आणि लोकेश्वर महादेव मंदिर, श्री मंगळेश्वर महादेव मंदिर, उदासीन आश्रम, तपोवन आश्रम, हनुमान मंदिर, गोपालेश्वर महादेव मंदिर, श्री स्वामी रामानंद संत आश्रम, सीताराम बापू आश्रम हे दक्षिण तटावर आहेत। त्यानंतर नदी क्रॉस करून आपण जातो उत्तर तटावर। तिकडे आहे वासुदेव कुटीर, तिलकेश्वर मंदिर, नर्मदा माता मंदिर, सप्त मातृका मंदिर, श्री शंकर महाराज मठ, श्री मणिनागेश्वर महादेव मंदिर, कपिलेश्वर महादेव मंदिर। ही अशी काही मंदिरे आणि आश्रम आपल्याला दोन्ही तटावर लागतात। परिक्रमा करताना आपण ह्या आश्रमांमध्ये मंदिरांमध्ये नक्की भेट देत जावं।
रामपुरा आणि तिलकवाडा येथे दोन्ही ठिकाणी राहण्याची देखील सोय असते. आपल्याला जिकडून परिक्रमा सुरुवात करायची असेल त्या स्थानावर आपण जायचे. तसेच आपण आपले स्वतःचे वाहन देखील तिकडे घेऊन जाऊ शकतो, कारण रामपुरा आणि तिलकवाडा येथे कार पार्किंगची ही व्यवस्थित सोय केलेली असते. परिक्रमा करताना जागोजागी नर्मदे हर असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासियांसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. तसेच परिक्रमा मार्गात लागणाऱ्या आश्रमांमध्येही खूप सेवा देतात. काही ठिकाणी नाश्ता असतो, काही ठिकाणी जेवण असते. अशी सेवा आश्रमांमधून मिळत असते. हा आहे श्री सीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर खूप सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजन प्रसाद घेऊन विश्राम करून थोडं नदी किनारी चालत गेलो की दक्षिण तट संपून आपण जातो उत्तर तटावर. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा, जिला पंचकोशी परिक्रमा असेही म्हटले जाते, ही गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या उत्तरेकडे वाहणाऱ्या प्रवाहातून केली जाणारी एक छोटी तीर्थयात्रा आहे. पूर्ण नर्मदा परिक्रमा म्हणजे सर्वात कठीण व खडतर परिक्रमा आहे. ज्यांना ही परिक्रमा करायची खूप इच्छा असते, परंतु काही कारणास्तव आपल्याला ती जमत नसेल, तर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे. एखादी नदी ज्या वेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली गेली आहे. वाराणसी, काशी येथे गंगा नदी वरुण घाटापासून 80 घाटापर्यंत उत्तरवाहिनी आहे. म्हणूनच काशी अत्यंत पुण्यदायी आहे. नर्मदा पुराण आणि स्कंद पुराणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पूर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करतात. भारतातील नद्यांमध्ये नर्मदा नदीला एक विशेष आणि पवित्र स्थान आहे. अमरकंटक पर्वतातून उगम पावणारी ही शिवपुत्री फक्त एक नदी नाही तर साक्षात मोक्षदायिनी आहे.
शास्त्रात असे म्हटले आहे की गंगेत स्नान केल्याने जे पुण्य मिळते ते नर्मदेच्या केवळ दर्शनाने प्राप्त होते. याच आध्यात्मिक महत्वामुळे नर्मदा परिक्रमा ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणारी एक महान साधना मानली जाते. नर्मदेचा उगम अमरकंटक पर्वतातून होतो. ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरात मधून वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदेचा प्रवाह हा शिवाच्या ऊर्जेचे आणि तपश्चर्येचे प्रतीक आहे. नर्मदा नदीचे महत्त्व स्कंद पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये आढळते. नर्मदा नदीला शंकर कन्या किंवा शिवप्रिया असेही म्हणतात. नर्मदा नदीची उत्पत्ती कथा हिंदू धर्मातील एक रहस्यमय कथांपैकी एक आहे. तिची कथा तप आणि करुणेतून निर्माण झाली आहे. पौराणिक कथेनुसार नर्मदा मातेचा जन्म भगवान शिवांच्या घामाच्या थेंबातून झाला होता, जेव्हा ते कठोर तपश्चर्येत लीन होते. म्हणूनच नर्मदेला शिवाची कन्या आणि पवित्र आणि मोक्ष देणारी असे म्हणतात. नर्मदा नदीची कथा आपल्याला सांगते की जेव्हा ईश्वराचे तप करुणेमध्ये बदलते तेव्हा ते नदी बनून जगाचे कल्याण करते.
नर्मदा नदीचा उगम शिवशंकरांपासून झाला आणि तोही अशा परिस्थितीत जिथे तप आणि साधनेची ऊर्जा उपस्थित होती. यामुळेच नर्मदा परिक्रमा ही जीवनातील मोठी साधना मानली गेली आहे. जो कोणी नर्मदेची परिक्रमा श्रद्धा आणि विश्वासाने करतो, तो केवळ नदीची परिक्रमा नाही, तर तो स्वतःमधील अहंकार, भीती आणि अज्ञानाची परिक्रमा करतो. असं म्हटलं जातं की नर्मदेच्या तीरावर देवता स्वतः वास करतात. इकडे प्रत्येक घाटावर, प्रत्येक वळणावर, प्रत्येक शिलेमध्ये देवीचे स्वरूप विद्यमान आहे. म्हणून परिक्रमेत मौन, संयम आणि श्रद्धा असेल तर व्यक्तीचे अंतःकरण निर्मल होते. नर्मदे हर हा केवळ मंत्र नाही, तर आत्म्यातील आवाज आहे. अशा प्रकारे आमची आज रामपुरावरून चालू केलेली परिक्रमा उत्तर वाहिनी पूर्ण होत आहे. नर्मदे हर. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नर्मदे हर. जय गिरनारी. घाटन घाटन